नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 31 मे 2024 मित्रांनो। तर काल मान्सूनचे आगमन केरळमध्ये झालेले आहे। तर मित्रांनो, आज दुपारनंतर व मध्यरात्री महाराष्ट्रात देखील पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुपारनंतर मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर आज मध्यरात्री देखील मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य तर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर हवामान ढगाळ तर मध्यरात्री या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज दुपारनंतर व मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला हवामान अपडेट्स जर लवकर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यरात्री आज 12 ते 1च्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता पाहायला मिळते। जसं की मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, खोपोली, खेड, रोहा, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला मध्यरात्रीत पाहायला मिळते। तसेच सातारा, कराड, चिपळूण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। इस्लामपूर, कोल्हापूर, सांगली, तासगाव, निपाणी या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळते। तसंच आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर जेजुरी, सासवड या भागामध्ये, पुणे या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर तुरळक भागामध्ये हलका पाऊस देखील आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, जुन्नर, राजूर, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर 2 ते 3 जून दरम्यान मान्सूनचं जोरदार आगमन या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्याला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।